लक्ष देत आहे बाळांनो? आज वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आलेला आहे. पेज नंबर 18 वर दिलेला आहे. एक्झाम्पल सॉल्वड एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. इक्वेशन दिलं आहे. ज्या पद्धतीने झालेल्या लेक्चर्समध्ये मी जी पद्धत शिकवली 4x1 5x1 3x1 5x1 त्या पद्धतीनं आता हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. इक्वेशन लिहून घेतलं 4/x - y 1/x + y = 3 and x - y - 3/x + y = 5. दिलेला प्रश्न लिहून घेतला व्यवस्थित पहिल्यांदा. आता वरच्या संख्येला एक एक न गुणायचं आहे. 4 × 1/x - y 1 × 1 x + y = 3 2 × 1 x - y 3 × 1 x + y = 5. 4 समोर आणायचं आहे बाळांनो. 4 × 1/x - y 1 × x + y = 3. हे तर त्या पद्धतीने घ्या. 2 गुणिले 1/x - 1 -3 × 1/x + y = 5. आता 1/x - y 1/x - y दोन्ही इक्वल आहेत. त्याला आपण a घ्या p घ्या, कोणतंही व्हेरिएबल घेतलं तरी चालेल. x + y ला 1 घेऊया. लेट 1/x - y = a and 1/x + y = b घेतलं तर इक्वेशन तयार काय होईल? 4a + 1b = 3. इक्वेशन नंबर 1. 2a - 3b = 5. इक्वेशन नंबर 2. आता हे इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल न सोडवा किंवा कोणते. आता इकडं काय केलंय 3 आहे. फक्त 3 न गुणलं की गणित लवकर सुटणार आहे. मग क्रॅमर्स पद्धतीने गेला तरी चालेल, रेग्युलर पद्धतीने आपण गेलो तरी चालेल. सगळ्या मेथड्स आपल्याला माहीत पाहिजेत. ओके, मल्टिप्लाय करूया आपण. 1/3 3 in bracket 4a + 1b = 3. 12a + 3b = 3 त्रिक 9. इक्वेशन नंबर 3. काही वेळेला बाळांनो 3 न इथं न गुणता इथं 3च लिहितो आपण. गणित सोडवतो, गणित चुकलेलं असतं. ते सर्वांना व्यवस्थित गुणलेलं आहे का बघायचं. 3 त्रिक 9 3 × 3. इक्वेशन नंबर 3. 3 ला 3 जाणार आहे. ॲडिंग इक्वेशन 2 and 3. 2 नंबरचे इक्वेशन घेतलं. 2a - 3b = 5. 12a + 3b = 9. आता बघा 2 14a बरोबर 14. a = ह्या 14 ला ह्या 14 ला ह्या 14 ने डिवाइड केलं.
A is equal to 1. Put A is equal to 1 in इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये भरूया आपण? इक्वेशन नंबर 2 मध्ये भरूया. 2 मध्ये भरा, 3 मध्ये भरा, 1 मध्ये भरा, काही प्रॉब्लेम नाही बाळा. 2A minus 3B is equal to 5. 2 into A. A means 1. 3B is equal to 5. 2 minus 3B is equal to 5. थ्री बी इज इक्वल टू 5. हे प्लस आहे, काय झालं? मायनस. 3B इज इक्वल टू 5 मधून 2 गेलं 3. साइन चेंज केलं. 3B इज इक्वल टू मायनस B इज इक्वल टू -3/3 and B is equal to -1. ओके बाळांनो, B ची किंमत आली, A ची किंमत 1 आली, B ची किंमत -1 आली. वन अपॉन x minus y is equal to A and 1 upon x plus y is equal to B घेतलं बाळांनो. 1 upon x minus y is equal to A ची किंमत 1/1 and 1 upon x plus y is equal to -1/1. बाय इन्व्हर्टेंडो करूया म्हणजे गुणाकार व्यस्त. x minus y is equal to 1. इक्वेशन नंबर 4 तयार झाला. आता आपल्याला एक्स वाय ची किंमत काढता येईल. इथं काय झालं? x plus y is equal to -1. इक्वेशन नंबर 5. आता पुढला x म्हणजे 4 आणि 5 ची बेरीज करूया आपण. ॲडिंग इक्वेशन 4 and 5. ह्या दोघांची बेरीज करा. x minus y is equal to 1. x minus y is equal to -1 प्लस आहे बाळा. ॲडिंग 2x is equal to 0. x is equal to 0 upon 2 means x is equal to 0. बाळा वजा 1 ला अधिक 1 गेलं. आता हे आलेली किंमत इक्वेशन नंबर 1 किंवा 2 मध्ये भरूया. 2 मध्ये 5 मध्ये भरूया. x is equal to 0 in equation 5. x plus y is equal to -1. x 0 दिलाय प्लस y is equal to -1. आन्सर काय आलं तर x is equal to 0 and y is equal to -1. आता आलेलं उत्तर व्यवस्थित बघा. 0 -1. A ची किंमत आली, नंतर B ची किंमत काढली, बाय इन्व्हर्टेंडो करून इक्वेशन तयार केलं. x is equal to 0 आला, y is equal to -1 आलं. आलेलं उत्तर अगदी व्यवस्थित पद्धतीने आलेलं आहे. आता थोडंसं व्यवस्थित सांगतो, आणखीन लक्ष ठेवा. 4 1 2 3 ला प्रत्येकाला 1 1 न गुणलं. पुढला नंबर 4 काढला, 1/x वजा 1 केलं, 1/x प्लस y केलं. या पद्धतीनं मांडणी शिस्तीत करून घ्यायची बाळांनो. आपल्याला गणित आलं पाहिजे. नंतर ह्याला A घेतलं, ह्याला B घेतलं.
4a plus 1b is equal to 3, equation number 1. 2a minus 3b is equal to 5, equation number 2 आलं. त्यात 3 अलीकडं गुणलेलं आहे बघा. 3b ला 3b जाईल, ॲडिंग केलं, b ला b गेला, 12 14a is equal to 14, a is equal to 14 by 14 means 1. Put in equation 1. एक मध्ये a is equal to 1 किंमत भरली. एक नंबरचे इक्वेशन लिहून घेतलं, त्यामध्ये a च्या ठिकाणी किंमत भरली, पक्षांतर वजा झालं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, पुन्हा होते तसे नाव, किंमत भरली, किंमत भरून इनव्हर्ट एंडो केला, x minus 1 y is equal to 1, x plus y is equal to minus 1, 4 5 इक्वेशन दिलं, ॲडिंग केलं, y ला y जाईल, 2x is equal to 0, 0 ला कोणत्याही संख्येनं भागलं 0च येणार. पुट इन इक्वेशन 5. 5 मध्ये किंमत भरली, तुम्ही 4 मध्ये भरली तरी चालेल. माग किंमत भरता येत नाही, कारण माग किंमत आपल्याला ए बीची आहे, तिथे एक्स वायची किंमत नाही. 5 मध्ये किंमत भरली, कॅल्क्युलेशन केलं, सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू -1. अगदी व्यवस्थित गणित बघा बा.